साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। मोहाडी ग्रामदैवत मोहाड मल्ल महाराज यांचा रोठांचा कार्यक्रम संपन्न। मोहाडी येथील ग्रामदैवत मोहाड मल्ल महाराज यांचा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गावातून मिरवणूक काढून प्रसाद वाटप असा कार्यक्रम असतो। यालाच रोठ असे म्हणतात। यावर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्वप्रथम भल्या पहाटे गावातील तरुण नाशिकवरून रामकुंडावरील जल पायी कवडीमध्ये घेऊन आले। सकाळी मोहाड मल्ल महाराजांना त्या गंगाजलाने अजल अभिषेक केला। त्यानंतर वाजत गाजत बैलगाडीतून पारंपरिक पिपाणी संबळावर वेगवेगळ्या वेशभूषा केलेल्या जथ्यांसह वाजत गाजत महाराजांची मिरवणूक गावातून काढली गेली। यावर्षी प्रथमच मिरवणुकीत गुलालाची जास्त उधळण न करता फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला। मिरवणुकीत लहान थोर सर्व लोक संबळाच्या तालावर नाचले। महिला भगिनींनी मोहाड मल्ल महाराजांना ओवाळले। यावेळी ग्रामस्थांनी देणगी स्वरूपात धान्य, गुळ व गावरान तूप आणि रोख रक्कम दिली। त्या देणगीतून मिळालेल्या धान्याचे पीठ करून गावातील महिला भगिनींनी दुपारी मंदिरात पोळ्या बनवून दिल्या। पोळी, गुळ, तूप, काल्याचा प्रसाद तयार केला। ब्राह्मण वृद्धांनी महापूजा केली। त्यानंतर मोहाड मल्ल महाराज यांना गुळकाल्याचा नैवेद्य दाखवून सायंकाळी सर्वांनी गुळकाल्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले। या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्याचा मान वर्षानुवर्ष परंपरेने मोहाडी येथील धनगर समाजाकडे आहे। यावेळी गावातील धनगर समाज व ग्रामस्थांनी उत्कृष्ट नियोजन करून मोहाड मल्ल महाराज यांचा रोठांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी मोहाडी। अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।